एव्हरीवन, मी मोनिका मोहन. वेलकम बॅक टू माय चॅनेल. कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या सुंदर व्हिडिओची सुरुवात मी केली आहे या बाल्कनीपासून. आणि बाल्कनीमध्ये ना मोगऱ्याला खूप छान असं फूल उमललेलं आहे. एकच फूल आहे पण त्या वेलीला ना तितका भार झेपत नाही आहे, म्हणून मग त्याला थोडासा असा आधारासाठी मी कढीपत्त्याच्या झाडाला लावलेला आहे. पण या फुलाचा इतका सुगंध छान येतोय ना की सगळी बाल्कनीच सुवासाने दरवळलेली आहे. चला, बाल्कनीतून आता किचनमध्ये आले आणि हे 2 पेरू होते तर ते पिकले आहेत, तर मग म्हटलं कट करून घ्यावेत. आणि हे विलायती पेरू आहेत, तर आतून बघा एकदम रेड रेड आहेत आणि त्याचबरोबर ते तितके गोड सुद्धा आहेत बरं का खाण्यासाठी. ह्या लाल पेरूंची व्हरायटी तुम्हाला माहीत आहेत का? बऱ्याच ठिकाणी ही झाडे सुद्धा असतात. आणि हे लाल पेरू तुम्ही खाल्लेत का ते मला कमेंटमध्ये सांगा. आज आठवड्याभराने शौर्यचे पप्पा आज सकाळी घरी होते आणि मग काय घरातील ब्रेकफास्टला आज सुट्टी देत आम्ही निघालो आहोत हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करण्यासाठी. आणि आम्हाला हॉटेलमध्ये ना मिसळ खायची आहे. तशी तर घरी मिसळ आम्ही बनवतच असतो, पण बरेच दिवस झालं मिसळ घरीसुद्धा बनवली नव्हती. आणि थोडंसं काही चेंजेस म्हणून मग म्हटलं की आपण हॉटेलमध्येच जाऊन आज मिसळ खाऊया. काय खाणार आता नाश्त्याला? मिसळ. तसं तर खूप सगळं खाण्याची इच्छा असते, पण आज ना त्याला फक्त मिसळपाव खायचा होता. पण मिसळपाव खाण्याआधी आम्ही मार्केटमध्ये आलो. थोडेसे फ्रूट घ्यायचे होते आणि आंबे घेणं तर आता बनताही आहे, कारण सीझन आहे तर मग आंबे खाल्लेच पाहिजे. नंतर काय आंबे खाता येत नाही. बाकी वर्षभर सगळे आपल्याला फ्रूट मिळतात, पण आंबे काही मिळत नाही. तर मग म्हटलं चला आंबे घेऊया. आणि थोडेसे चिक्कूसुद्धा घ्यायचे होते, ते सुद्धा घेतले. आणि नंतर मग आम्ही मिसळपाव खाण्यासाठी निघालो. जेव्हा केव्हा मिसळ खायची असेल ना, मग आमची 2-3 हॉटेल फिक्स आहेत. त्याच ठिकाणी आम्ही हॉटेलमध्ये जाऊन मिसळपाव खात असतो. म्हणजे कसं असतं आपण की बऱ्याच ठिकाणची टेस्ट घेतली ना, मग आपल्याला फिक्स कुठली टेस्ट आवडली मग त्याच ठिकाणी आपण नेहमी जात असतो. तर या मिसळ थाळीमध्ये दही पण मिळतं, काकडी आणि टोमॅटो मिळतं. बऱ्याच ठिकाणी स्वीट पण असतं, जिलेबी वगैरे असते, पण इथे अशी आहे मिसळ थाळी. आणि मग आम्ही ज्या रूटला जातो ना, मग त्या रूटला त्या हॉटेलमध्ये जात असतो, फिक्स हॉटेलमध्ये ज्या त्या रूटला असतं. तर चला, तर आता आम्ही मिसळपाव एन्जॉय करतो आणि मग नंतर भेटूया. त्यानंतर आमची थोडीशी कामं होती ती केली आणि घरी आलो. तर मग शौर्यला खायचा होता आंबा. एक कट केला मी. आणि टेस्टमध्ये तर काय सांगू, कितीतरी गोड असे आंबे आहेत. हे व्हरायटी काय आहे या आंब्यांची मलाही नेमकं माहीत नाही आहे, पण मग कलर पाहून ना खूपच छान वाटतात हे आंबे. त्याचबरोबर तितके गोडसुद्धा आहेत. आणि चिक्कू जे आणलेत ना ते तर काही पिकले नाही आहेत, ते पिकायला ठेवायचे आहेत आता. म्हणजे जे सीझन वाईज आपल्याला फ्रूट खायला मिळतात ना, मग ते फ्रूट आणून खाल्ले पाहिजेत. पुन्हा वर्षभर आपल्याला त्या फ्रूटला पाहायलासुद्धा मिळत नाही, असं होतं बऱ्याचदा. आणि आता जॅकफ्रूटचा सुद्धा सीझन येईल काही दिवसांनी. दोन पिकलेले आहेत. लहानपणी पण शौर्य फक्त चिक्कूच खायचा आणि आता पण चिक्कूच फेवरेट झाले त्याचे. आंबे नको, केळी नको, ऍपल नको. आज घरामध्ये ब्रेकफास्ट वगैरे काही बनवायचं नव्हतं, त्यामुळे मग मी दुसरं काम करायला घेतलं. फुलग्याचं पीठ ना दळून आणलं आहे आणि ते सुद्धा मग भरून ठेवायचं होतं. तर मग म्हटलं फरशी क्लीन करायच्या आधीच आपण हे सगळं करून घ्यावं. आणि तुम्ही पाहू शकता की ते पीठ डब्यामध्ये भरताना ना किचनवरती किती पसारा झालेला आहे, कारण ते डब्यामध्ये भरताना ना खूप उडत होतं. आणि मग म्हटलं की आधीच हे सगळं करून घ्यावा. आणि आज जेवणामध्ये काही जास्त काही केलं नाही. मूग डाळीची खिचडी बनवली होती. मूग डाळीची खिचडी सगळ्यांनाच खूप आवडते. आणि कसं असतं, आता दुपारी आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केला आहे, तर दुपारी जेवणामध्ये जास्त काही कुणाला भूक नव्हती आणि मग मूग डाळीची खिचडीच बनवली. मी काही जास्त तामझाम करत बसले नाही. आणि छोटी छोटी जी कामं आहेत ना ती म्हटलं आज करून घ्यावेत. आता वर्षभर आम्ही काही ना
बऱ्याचशा गोष्टी अशी स्टोअर करून ठेवत असतो. जसं की कांदे लागतात आपल्याला, मग ते वर्षभराचे किंवा मग 5-6 महिन्याचे कांदे एकदम स्टोअर करून ठेवत असतो. पुढे पावसाळ्यामध्ये ना किंमतसुद्धा वाढते आणि मग पावसाळ्यामध्ये किंवा पाऊस वगैरे असतो तर मग काय एवढं जास्त काही आणता येत नाही. या सगळ्या गोष्टींमुळे ना काही गोष्टी आम्ही स्टोअर करून ठेवत असतो. आता ते कांदे घेतलेत ना, मग ते सुद्धा थोडेसे साफ करून घ्यावेत म्हटलं. कसं काही दिवसांनी ना कांद्याला एक नवीन साल तयार होते आणि मग ती जुनी साल असते ना ती काढून टाकायची आणि मग असं थोडंसं क्लीन केलं की मग कांदे जास्त दिवस टिकतात असं म्हणतात. म्हणून मग मी ते तसं करायला घेतलं होतं. पण शौर्यचे पप्पा आणि शौर्य ते दोघेच ते करत बसले. मग काय मी किचनचं आवरून घेतलं आणि हे सगळं क्लीन झालेलं आहे. किचनचं काम आवरलं की बरंचसं काम आवरल्यासारखं होतं. तर इथे थोडीशी 2-3 भांडी होती ना तीसुद्धा क्लीन करून घेतली, म्हणजे माझं किचनचं सगळं काम आवरलेलं आहे. आज ना किचनमध्ये जास्त काही काम नव्हतं, जेवण बनवायचं वगैरे काही तामझाम नव्हता. म्हणून म्हटलं एक स्पेशल पदार्थ बनवूया, ते म्हणजे मुरांबा. बऱ्याच ठिकाणी गुळांबासुद्धा बनवतात. ह्या ज्या 2 कैऱ्या होत्या ना माझ्याकडे त्यांचा मुरांबा बनवणार होते, तर मग मी त्याच स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्यांची साल काढून घेतली. पण साल काढायला ना खूप हार्ड जात होतं. त्यानंतर मग मी त्या कैऱ्या किसून घेतल्या, त्यांची साल काढून घेतली आणि त्यांना असं बारीक किसून घेतलंय मी. आणि याच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी होतं ना, जे आंबट पाणी असतं ते मी पिळून काढले. म्हणजे मुरंबा किंवा आपण गुळांबा म्हणू तर तो जास्त आंबट लागायला नको म्हणून मग याचं एक्स्ट्राचं पाणी मी काढून घेतलंय. आणि ह्याच क्वांटिटीमध्ये गूळ घेतला आहे. म्हणजे जितकी कैरी किसून घेतली ना ती त्याच मापाने मी गूळ घेतला आहे. इथे कट करून घेतला, असं बारीक फोडी करून घेतल्यात. आणि आता चला आता मुरंबा बनवून घेते मी. एकदम सोपी आणि छोटी मेथड आहे मुरंबा बनवण्याची. आता कढईमध्ये मी ना थोडंसं 1 चम्मचभर तूप घेतलं आहे. आणि बघा असं असतं आपलं की एखादी नवीन वस्तू घरामध्ये आली ना की आता समजा मी कढई घेतली आहे आणि त्या कढईमध्येच सगळे पदार्थ मी बनवत असते. आता नवीन नवीन तर सध्या असंच चालू राहणार आहे. सगळे पदार्थ मी या कढईमध्येच बनवणार आहे. आणि तसंही मुरंबा म्हणतात की ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये नाही बनवायचं, म्हणून मग स्टीलची भांडी आहेत आपल्याकडे अवेलेबल, तर मग कढईमध्येच का नाही बनवायचं, तर म्हणून मग मी त्या कढईमध्येच बनवायला घेतलं. त्यानंतर आहे ना मग मी त्या तुपामध्ये किस टाकला कैरीचा आणि वरतून मग तेवढ्याच क्वांटिटीमध्ये गूळ टाकला, मिक्स करून घेतलं. त्यामध्ये ना 1-2 लवंगसुद्धा ॲड केल्या. आणि लवंगने काय होतं की आपली जी मुरांबा आहे ना तो वर्षभर टिकण्यास मदत होते. तसं तर हा 2च कैऱ्यांचा मुरांबा आहे, त्यामुळे जास्त दिवस काही राहणार नाही, तो लवकरच संपून जाईल. झाकण वगैरे ठेवायचं म्हणजे कैरी जी आहे ना ती गुळाच्या पाण्यामध्ये शिजून जाते आणि पाणी पूर्ण आटेपर्यंत हे असं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि एकदम छान असा मुरंबा तयार होतो. आंबट गोड असा खूप छान लागतो खायला आणि हा वर्षभर टिकतो काचेच्या भांड्यामध्ये ठेवल्यानंतर. आता यामध्ये ना मी विलायचीची पूड ॲड केली आहे आणि त्याने खूप छान टेस्ट येते. आता आज मी जो बनवला आहे ना मुरंबा त्याच्यापेक्षा जास्त उद्या किंवा मग 2 दिवसाने अजून टेस्टी लागेल. जितका मुरेल ना तितका छान लागेल मुरंबा. आणि हा अशा पद्धतीचा सोप्यात सोपा मुरंबा आपला तयार झालेला आहे. अगदी 1-2 कैऱ्यांचा सुद्धा आपण मुरंबा बनवू शकतो. तर माझ्याकडे 2च कैऱ्या अवेलेबल होत्या, तर त्याचा इतका सारा मुरंबा तयार झालेला आहे. आणि आता टेस्ट खूपच छान, म्हणजे आपण आंबट गोड जसं की आपण आवळा कँडी किंवा चिंचेचे जे चम्मच वगैरे मिळतात बघा खायला, त्या सगळ्या टेस्ट याच्याशी सिमिलर आहेत. सो अशा पद्धतीने हा मुरंबा आपला तयार झालेला आहे. थंड होऊन दिला आणि नंतर मग मी काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवलेला आहे. तसं तर आता जास्त दिवस राहणारही नाही, पण मग काचेची बरणी होती माझ्याकडे तर मग मी त्याच्यातच स्टोअर करून ठेवलं. तर आजचा हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असेच आपले व्हिडिओ पाहत राहा आणि काळजी घ्या स्वतःची. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.